सॅटेलाइट टॅग लावलेला हा अमूर ससाणा पक्षी मणिपूरहून निघाला, सांगलीत थांबला आणि गुहागरमधील गोपाळगडावरून अरबी समुद्रात प्रवेश करून त्याने केनियापर्यंतचा प्रवास केला. 14 ते 27 नोव्हेंबर अशा 13 दिवसांमध्ये या पक्षाने 7300 किलोमीटरचा प्रवास केलाय. दरवर्षी उत्तर चीनमध्ये प्रजनन करून हे पक्षी हिवाळ्यासाठी आफ्रिकेत जातात. या दरम्यान ते भारतातील नागालँड आणि मणिपूर या राज्यांमध्ये आरामासाठी थांबतात. यावेळी WIA चे शास्त्रज्ञ डॉक्टर R. सुरेश कुमार या पक्ष्यांना सॅटेलाइट टॅग लावतात. मणिपूरमधून 14 नोव्हेंबर रोजी उड्डाण केल्यानंतर या अमूर ससाण्याने ओडिशातील किनारी प्रदेश, तेलंगण असा प्रवास करून 16 नोव्हेंबर रोजी सांगली गाठले. सांगलीतील कडेगावजवळ तो रात्रभर थांबला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 17 नोव्हेंबर रोजी कडेगावमधून उड्डाण करून त्याने गुहागरमधील गोपाळगडावरून अरबी समुद्रात प्रवेश केला आणि सोमालिया मार्गे केनिया गाठले. एप्रिल-मे महिन्यात हा पक्षी आफ्रिकेतून परतीचे मायग्रेशन सुरू करेल. या प्रवासाविषयी तुम्हाला काय वाटलंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.